नमस्कार, जयश्री कांबळे रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे। आज मी दह्याची चटणी करणार आहे। झटपटीत अशी होणार आहे, ना फुटणार नाही ना काय नाही, अशी मस्त अशी होणार आहे। चला मग त्यासाठी लागणारे साहित्य आणि ती कशी बनवायची ते पण बघूया, साध्या आणि सोप्या पद्धतीने। ते बघा मी दही घेतलेलं आहे। दह्याची चटणी करणार आहे ना। आता कसं उन्हाळा लागलाय, मग थोडंसं आंबट खावं वाटतं, असं तिखट नाही ना खावं वाटत, मग नॉर्मली खावं वाटतंय। तर आता मी दह्याची चटणी करणार आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने। हे बघा एक कट करून घेतलेलं आहे। मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। तुम्ही एका पातेल्यात ओतून म्हणजे असं फेटून घेतलं तरी पण चालेल। मी मिक्सरला थोडंसं फिरवून घेणार आहे। सगळं दही मी ओतून घेतलेलं आहे। आता हे फिरवून घ्यायचं आहे। हे बघा फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही याला फेटून घेतलं तरी बी चालेल। आता काय करायचं, एक वाटी घ्यायची आहे। त्या वाटीमध्ये म्हणजे जेवढी तुम्हाला चटणी करायची आहे, म्हणजे खायची आहे तेवढीच क्वांटिटी करायची। मी एवढे घेतलेलं आहे। हे थोडं राहिलेलं आहे नाही, हे जे मी कढी करणार आहे। आता बघा त्यासाठी लागणारे साहित्य मी घेतलेले आहेत। काय कांदा थोडासा, कोथिंबीर घेतलेले, मी अगोदरच चिरून घेतलेला आहे। थोडासा कांदा म्हणजे छोटा एकदम होता ना, ते चिरून घेतलेला आहे बारीक साईज मध्ये। त्यामध्ये कांदा टाकायचा आहे। तुम्हाला टाकायचा असला तर टाका, नसेल तर नका टाकू। हे बघा मी कांदा टाकलेला आहे। कोथिंबीर टाकायची, थोडीशी हळद टाकायची। मस्त होती ही, खास उन्हाळ्यासाठीच चटणी आहे। जिरे पावडर, थोडेसे मीठ, चवीपुरतं टाकायचे, जास्त नाही। हे बघा थोडीशी कस्तुरी मेथी घेतलेले, थोडंसं लाल तिखट। तिखट तुमच्या आवडीनुसार टाका। आता हे मिक्स करून घ्यायचं चांगलं। अगोदर ह्याला तडका द्यायचा आहे। मी एक वाटी घेतलेले, छोटी वाटी घेतलेले। आता याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं तेल। मस्त असं तडका देणार आहे याला। आता हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं। हे बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे तडका देण्यासाठी। मोहरी टाकायचे, चांगले असे उडू द्यायचे तडतड। चांगले उडल्यानंतर ना ह्याच्यात थोडेसे लाल काश्मीरी मिरची टाकायचे, कलर येण्यासाठी मस्त असा, आणि लगेच असा तडका द्यायचा। हे बघा किती मस्त असे झालेले। चटणी आपली रेडी आहे। तुम्ही भातासोबत चपातीसोबत पण खाऊ शकता। तुम्हाला कशी वाटली ही चटणी मला कमेंट करून जरूर सांगा। या मग गरम गरम अशी चटणी खायला दह्याची। हे बघा मी इंद्रायणी भात घेतलेला आहे, मस्त असं शिजवलेला आहे। गरम गरम म्हणजे भात आहे, ह्याच्यावरती हो का मी चटणी टाकून घेणार आहे। या मग खायला मस्त असं गरम गरम इंद्रायणीचे भात आणि दह्याची चटणी।